नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजता मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीनं समन्स बजावलंय. सोमवारी 16 तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर आणि इतरांविरोधात नुकत्याच नोंदवण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आलंय. कोरोना काळामध्ये वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणामध्ये समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना काळात मुंबई पालिकेनं उभारलेल्या कोरोना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. या संदर्भात थोड्या वेळापूर्वी आम्ही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. ते काय म्हणाले ते ऐकूयात. इक्बाल चहलला ईडीने आदेश दिलाय हाजीर हो. बरं. कारण की ही जी कंपनी आहे जी अस्तित्वातच नाही, असा बोगस प्रकाराचा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलची सही आहे त्या कॉन्ट्रॅक्टवर. तर असा फर्जी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कसा दिला, कुणाच्या सांगण्यावरून दिला? फोन मातोश्रीवरून आला होता की फोन भांडूपवरून आला होता, ही माहिती महापालिका अधिकाऱ्यांना द्यावीच लागणार. कोविड घोटाळा, हजारो कोविड पेशंटची खेळ करणारा या बोगस कंपनी, त्याचे मालक सुजित पाटकर आणि त्याचे बेनामी पार्टनरला हिशोब द्यावाच लागणार. संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थकेअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून कोरोना काळामध्ये बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू असलेला वाद अद्यापही काही शमलेला नाही. अशातच आता उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अंबोली पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीची चौकशी केली जाणार आहे आणि काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल पोलीस आयुक्तांनी घेत संबंधितांना चौकशीचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उर्फी आरोपीच्या पिंजऱ्यात होती. मात्र हीच आरोपी उर्फी चक्क पोहोचली महिला आयोगाच्या दारी आणि आयोगामध्ये जाऊन तिनं थेट रुपाली चाकणकरांकडे चित्रा वाघ यांची तक्रार केली. उर्फीनं आयोगाचा दरवाजा ठोठावला हे कळल्यानंतर चित्राताईंनी पुन्हा उर्फीला खडेबोल सुनावले. उर्फीचा नंगा नाच रस्त्यावरती चालू देणार नसल्याचं चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. वाद अखेर महिला आयोगात. उर्फीनं केली चित्रा वाघांची तक्रार. चित्रा वाघ विरोधाच्या भूमिकेवर ठाम. अशा पद्धतीने उघडं नागडं तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही. नंगा नाच थांबणार की सुरूच राहणार? उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीये. उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन तिची कैफियत मांडली. चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अभिनेत्री उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता असल्याची तक्रार ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती. ही तक्रार ऑनलाईन स्वरूपात दाखल करण्यात आली होती. धमकी दिल्याप्रकरणी महिला आयोगानं चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिसेल तिथे थोबाड फोडण्यात येईल अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर दोघींमधला वाद चांगलाच पेटला. उन्होंने ये जो धमकी दिया था, ये उसका मुंह तोड़ दूंगी बोला था, ये पब्लिक में उनके महिला कार्यकर्ताओं को लेके बोला था. उनका स्टेटमेंट देखकर और भी लोग उसके लिए प्रवृत्त हुए होंगे. तो अगर ऐसा कोई घटना होती है तो धारा 153A और B के तहत, भारतीय दंड विधान के तहत उनके ऊपर वो अपराध बनता है. उर्फी जावेदनं तक्रार केल्यानंतरही चित्रा वाघ त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. धर्माला नव्हे तर विकृतीला विरोध असल्याचं चित्रा वाघ यांनी पुन्हा निक्षून सांगितलं.
सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून येणं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. इथं तर धर्माचा विषयच नाहीये. इथं विषय विकृतीचा आहे. ती कुठल्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही. ती कोण व्यक्ती आहे महत्वाचं नाही. तिचा आपला विरोध ना तिला आहे ना तिच्या धर्माला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी दिवसा रस्त्यावरती अशा पद्धतीने उघडं नागडं तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही. आम्ही ते चालू देणार नाही. उर्फी जावेदच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे आलेत. त्यांचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कपडेच घालायचे नाही की काय, यावरती विरोधकांचं काय मत आहे असा सवालच त्यांनी उपस्थित केला. हा विषय राजकारणाचा आहे. हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे. तुम्हाला मान्य आहे का हा नंगा नाच? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अंगावर कपडे घालायचे नाही आणि म्हणतात त्यांनी कपडे काय घालायचे काय नाही घालायचे हे ज्याचं त्याचं ठरवावं. पण त्याच्यासाठी आधी कपडे तर घाला बायांनो. तोकड्या कपड्यांवरून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता राजकीय वळणावरती पोहोचलाय. आता कोण कोणावर कधी कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि कारवाईनंतर वाद शमण्याऐवजी अधिकच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर एक मोठी बातमी येते. महाबळेश्वरमध्ये एका मजुरांच्या टेम्पोला अपघात झालाय. मजुरांनी भरलेला टेम्पो दरीमध्ये कोसळला आणि अपघातग्रस्त टेम्पोमध्ये 30 मजूर होते. मुंबईहून कामासाठी हे मजूर महाबळेश्वरला येत होते आणि महाबळेश्वरच्या मुगदेव इथल्या धक्कादायक ही घटना असून ग्रामस्थांकडून मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस दल आणि बचाव यंत्रणा अपघातस्थळी दाखल झालेली आहे. सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सचिन, कुठून कुठे हा टेम्पो चालला होता? अपघात कसा काय झालाय? आज सकाळची ही घटना आहे. महाबळेश्वर जवळचा ही घटना म्हणावी लागेल. टेम्पो मजुरांना घेऊन महाबळेश्वरकडून तापोळ्याच्या दिशेने हा टेम्पो चाललेला होता आणि मुगदेव येथील कोट्रोशी पुलाजवळ हा टेम्पो जेव्हा गेला तेव्हा हा खूप मोठा अपघात झालेला आहे. टेम्पो खूप खोल दरीत म्हणा किंवा खड्ड्यामध्ये हा कोसळला. यामध्ये 25 ते 30 मजूर असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि बचाव दल त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि जखमींना महाबळेश्वरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे. सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मकर संक्रांती निमित्तानं आजपासून येवल्यामध्ये पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. सलग 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे. 3 दिवस येवलेकर सुट्टी घेऊन संपूर्ण कुटुंब घराच्या छतावरती जाऊन पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. पतंग उत्सव कसा साजरा केला जातो हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी बाबू शेख यांच्याकडे. बाबू, येवल्यामध्ये पतंग महोत्सव म्हणजे काय वेगळी मजा असते? प्रजासत्ता खरं तर ही तात्या टोपेची जन्मभूमी आहे. इथे पतंग उत्सव जो मकर संक्रांती हा फार मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घराच्या छतावर डीजे वाजवले जातात. नाच गाणं म्हणजे डान्स करून पतंग उडवून उत्साहाच्या वातावरणात हा सण साजरा केला जातो. माझ्यासोबत काही येवलेकर आहे जे यांच्या उत्साह सुरू झालेला आहे. काय म्हणाल, तुमची काय परंपरा आहे? किती वर्षांची? आमची ही परंपरा आता दुसरी पिढी आहे. 100 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. आमचं 3 दिवस भोगी, संक्रांत आणि कर अति उत्साहात पतंग उडवले जातात. सर्व व्यापारी बंधू हे दुकानं असतात हे बंद असतात 3 दिवस. येवल्यामध्ये पूर्ण व्यापारी त्यांचे आलेले पाहुणे जावई आमच्या मुली सर्व गच्चीवर येऊन 3 दिवस मजा करतात. जिथं तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम होतो, आनंदाने वरती अल्पहाराचाही कार्यक्रम होतो. अशा पद्धतीने हा संक्रांत उत्सव साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बेटा, तू काय म्हणाल, कसा उत्साह असतो? अतिशय सुंदर उत्सव असतो. जल्लोषाने केला जातो. सर्व लेडीज जेंट्स सर्व हे फॅमिली कुटुंब सर्व 3 दिवस गच्चीवरच असतात. जेवण वगैरे पण आमचं गच्चीवरच असतं 3 दिवस आणि खूप जल्लोषाने सेलिब्रेट करतो. प्रजासत्ता हा जो उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात येवल्यात साजरा केला जातो. प्रत्येक गच्चीवर किंवा डीजे लावलेला असतो आणि जे बाहेरगावी गेलेले पाहुणे तेही या उत्सवात सहभागी होण्यासाठी येवल्यात येतात आणि 3 दिवस धमाल सुरू असते. प्रजासत्ता बाबू, धन्यवाद सगळ्या या माहितीसाठी. तर 3 दिवस हा पतंग महोत्सव येवल्यामध्ये सुरू असणार आहे आणि या सगळ्याचा आनंद तिथले येवलेकर घेत आहेत. आता दुसरी बातमी पाहूयात. कोपरगाव शहरातील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे मोटरसायकलवरून जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एका पतंगाला असलेल्या मांजानं त्यांचा गळा चिरला गेलाय. सुदैवानं त्यांचे प्राण वाचलेत. नायलॉन मांजावरती बंदी आहे, मात्र अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करतायत. तरी पोलीस प्रशासनानं या दुकानदारांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते.
सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेचा आजचा दुसरा महत्त्वाचा दिवस आहे. यात्रेतील विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे. शुक्रवारी यन्नीमंजन म्हणजेच हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि आज दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा पार पडेल. यात्रेनिमित्तानं मानाच्या 7 नंदी ध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीदरम्यान सोलापुरातील विविध चौकात नंदी ध्वजांचं स्वागत केलं जात आहे. संस्कार भारती संस्थेकडून दत्त चौक रस्त्यावरती आकर्षक रांगोळ्या काढून नंदी ध्वजांचं स्वागत करण्यात आलं आणि रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं काम संस्कार भारती महिला संस्थेकडून केलं जात आहे. 100हून अधिक महिला पहाटेपासून रांगोळी काढण्याचं काम करतायत. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता की ज्या का मानाच्या नंदीध्वज आहेत ते सध्या या हिरेअब्बू यांच्या वाड्यापासून मार्गस्थ चालू झालेले आहेत. सध्या आपण पाहू शकता की दिंडी आहेत, त्यामध्ये सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेस जे काही भाविक पूजन करतात ते विविध चौका असतील किंवा इतर मार्गामध्ये सध्या भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. ज्या मानाच्या 7 नंदीध्वज आहेत त्या क्रमाक्रमाने परिक्रम करणार आहेत. सोलापूर शहरातील विविध भागातून ही जी काय मिरवणूक आहे ती वाजत गाजत सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे. दुपारी 12:30 वाजता अक्षता सोहळा हा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या अक्षता सोहळा हा सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख जो काही धार्मिक सोहळा असतो तो सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे. सिद्धरामेश्वर यांचा विवाह कुंभार कन्येशी अशी आख्यायिका सांगितली जाते, त्या ठिकाणी पार पडणार आहे. सध्या आपण पाहू शकतो की जे मानाचे जे काही 7 नंदीध्वजाचे जे मानकरी आहेत त्यांच्या पूजेचे मार्गक्रमण होताना त्यांचे जी काही पूजा असते किंवा इतर धार्मिक कार्यक्रम आहेत ते जागोजागी संपन्न होतात. विविध आकर्षक पद्धतीने असे जे काही नंदीध्वज असतील किंवा काटे असतील त्यांना सजवण्यात आलेले आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूया टॉप 18 न्यूज. 18 तासानंतर एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आंदोलन स्थगित केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. नवीन अभ्यासक्रम 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याची मागणी परीक्षार्थींची आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कैद्याला रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं, मात्र रुग्णवाहिकेत त्याला चक्क खाली झोपवून अमरावती जिल्हा रुग्णालयात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे पोलीस आणि कारागृहाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यातल्या मुंडव्यामध्ये एकाच कुटुंबातील 4घांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्यानं खळबळ माजली. आर्थिक नुकसानीमुळे कुटुंबातील 4घांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि 2 मुलांचा समावेश आहे. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी क्राईम ब्रांचकडून लाईफ गार्ड मिठ्ठू सिंगला अटक करण्यात आली. अखेर सदिच्छा प्रकरणी एका आरोपीला अटक झाली आहे. 22 वर्षीय सदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता होती. मिठ्ठू हा या प्रकरणातला एक मुख्य साक्षीदार आहे. मुंबईतल्या बँडस्टँड इथून ती बेपत्ता झाली होती आणि याच ठिकाणी मिठ्ठू सिंगला अटक झाली आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून एका युवकानं आपल्याच मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील सीतेपार गावात घडली. न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीच्या छताचं प्लास्टर डोक्यावरती पडून दुसरीच्या वर्गातील एक विद्यार्थी जखमी झाला. ही धक्कादायक घटना उस्मानाबादच्या तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावरती असलेल्या हंगरगा पाटी इथल्या शाळेमध्ये घडली. यात साहिल भगत हा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्या डोक्याला टाके पडले. तुळजापूरच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील घरांची संख्या वाढली आहे. 4421 घरांसाठी सोडत निघणार आहे. ठाण्यातील विहंग समूहाच्या प्रकल्पातील 256 आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरांची त्यात भर पडली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यामध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये होणार आहे, तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. देशात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. मुंबईत सोनं 57,965 रुपयांवर पोहोचलंय. डॉलर कमकुवत झाल्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी सुरू केल्यामुळे सोन्याची भाववाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
राज्यात टोमॅटोचे दर घसरले असतानाच आता कोबी, फ्लॉवर आणि भाज्यांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. फळभाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कोबी, फ्लॉवर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. मकर संक्रांतीला महागाईची झळ बसली आहे. यावर्षी तिळाच्या दरामध्ये प्रति किलो 40 रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी 160 ते 170 रुपयांनी उपलब्ध असलेले तीळ यंदा 200 ते 210 रुपयांवरती विक्री होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून थंडी वाढत असताना शुक्रवारी मुंबईकरांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागला. सांताक्रूज आणि कुलाब्यात 19.4 अंश आणि 20.8 अंश तापमानाची नोंद झाली. मुंबईतील किमान तापमानात 3 अंशांनं वाढ झाली होती. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये स्वर्ग अवतरलाय. महाबळेश्वरच्या लिंगमळा भागात पारा 9 अंशांवरती पोहोचला असून पहाटेच्या सुमारास गवतावरील दवबिंदूंचं हिमकणात रूपांतरण झालं. या मोसमात हिमकर्ण दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीमुळे सृष्टी सौंदर्य पाहायला मिळतंय. जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडच्या अनेक शहरांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ साचला असून बारामुल्ला आणि गांदरबलमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आलाय. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कमालीचा वाढलाय. दाट धुक्यामुळे हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालाय. दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली. पाकिस्तानात पीठ मिळणं इतकं अवघड झालंय की पोलिसही ते चोरू लागलेत. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये आजकाल 1 किलो पिठाची किंमत 150 रुपये पाकिस्तानी रुपयांच्या पुढे गेली आहे. एका भागात अनुदानित पीठ येताच अनेक पाकिस्तानी पोलीस कर्मचारी त्यांच्या कारमध्ये पिठाची पोती भरत असल्याचं दृश्य दिसलं. यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात. मेट्रो रेल किंवा मोनो रेल आणि उपनगरीय रेल्वे आणि बेस्टच्या बसेसमधून एकाच तिकिटावरती मुंबईमध्ये प्रवास करणं लवकरच शक्य होणार आहे. मुंबईकरांना MMRDA कडून एकात्मिक तिकीट प्रणालीची सोय करण्यात आली असून 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन होणार आहे. ही सुविधा तुर्तास मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गिकेसाठी लागू आहे. लवकरच मोनो रेल्वे आणि बेस्ट प्रवाशांसाठी सुद्धा हे कार्ड लागू होणार असून त्यासाठीच्या चाचण्या सुरू आहेत. मेट्रो 1, मोनोरेल, लोकल आणि बेस्टची हे कार्ड जोडण्यासाठी चाचणी सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यात हे कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी लागू होईल. आता एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या दोन्ही मार्गावरती उद्या रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती तसंच पनवेल वाशी हार्बर मार्गावर रेल्वेकडून ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र मेगा ब्लॉकमधून दिलासा देण्यात आलाय. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येतोय. या ब्लॉक कालावधीमध्ये काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. तर हा मेगा ब्लॉक कसा असेल त्यावरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असेल उद्या. तर पनवेल वाशी मार्गावरती सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची मात्र या मेगा ब्लॉकमधून सुटका झाली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 29वा नामविस्तार दिन आहे आणि नामविस्तार दिनानिमित्तानं मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भीमसैनिक आणि इतर नेते उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार निमित्तानं विद्यापीठ गेटवरती दरवर्षी भीमसागर एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येतं. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी भीमसैनिकांना तब्बल 17 वर्ष लढा द्यावा लागला होता. एक मोठी बातमी अपघाताची आहे. महाबळेश्वरमध्ये मजुरांच्या टेम्पोला अपघात झाला आणि मजुरांनी भरलेला टेम्पो दरीमध्ये कोसळला. अपघातग्रस्त टेम्पोमध्ये एकूण 30 मजूर होते. मुंबईहून कामासाठी हे मजूर जात असताना महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरती मुगदेव इथल्या कोठरोशी पुलाजवळ हा अपघात झालाय. ग्रामस्थांकडून मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलीस दल आणि बचाव यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली आहे. सचिन जाधव आमचे प्रतिनिधी साताऱ्यातून आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. सचिन, कधीच्या सुमारास झालेला अपघात आणि आताची स्थिती काय? हा अपघात जो आहे हा पहाटेच्या सुमारास झाला.
नक्की हा किती वाजता झाला हे अजून आपल्याला माहिती मिळत नाहीये, परंतु हा पहाटेच्या सुमारास घडलेला अपघात आहे. महाबळेश्वरकडून तापोळेच्या दिशेने जात असताना हा अपघात घडलेला आहे. कोट्रोशी पुलाजवळ सुमारे 50 ते 60 फूट खोल खड्ड्यामध्ये हा मजुरांचा ट्रक गेला. याच्यानंतर मजुरांना या तळदेव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी महाबळेश्वरच्या सरकारी दवाखान्यात मजुरांना पाठवण्यात आलं. मात्र यात सांगायचं झालं तर या मजुरांमध्ये 2 गरोदर महिला सुद्धा होत्या आणि एकूण 38 मजूर असल्याची माहिती आपल्याला आता मिळते. सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि आता सध्या मदत आणि बचाव कार्य तिथे सुरू आहे. जे कोणी हे मजूर अपघातामध्ये त्यांचा टेम्पो कोसळल्यानंतर अपघातग्रस्त झालेले आहेत. थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत तिथे. महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं. एका कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती हे सरकार चालवलं आम्ही. 3 भिन्न पक्षाचे लोक एकत्र आले आणि सरकार चालवलं, तेव्हा त्याच्यामध्ये उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीनं सरकार चालवलं तोच समन्वय, तोच एकोपा हा विरोधी पक्षामध्ये काम करताना सुद्धा असायला हवा. तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो. ही भूमिका आमच्या सगळ्यांची, म्हणजे शिवसेनेची आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झालाय तो झालेलाच आहे, तर तो तुम्ही नाकारूच शकत नाही. काँग्रेस पक्षाच्या संदर्भात ही घटना घडली असली तरी पण तो महाविकास आघाडी म्हणूनच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की या 5 जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीनं एकत्रित बसून भूमिका ठरवणं, चर्चा करणं व्हायला हवं, तर ते दिसत नाही. मी कोणावर दोष देत नाही, ते दिसत नाही. नागपूरची जागा असेल, अमरावतीची जागा असेल, या दोन्ही जागांसंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. अमरावतीच्या जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नव्हता, त्याने आमचा उमेदवार घेतला, मग आम्ही काय नाही लढलो? आम्ही मागत होतो. आमचे बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. तुम्ही त्यांनाच उमेदवारी दिली आपल्या पक्षात, म्हणजे तुमच्याकडे उमेदवार नव्हता. मग ते आम्ही लढलो असतो, तर अधिक जोरात लढलो असतो. नाशिकचा जो घोळ झाला त्या संदर्भात कोणाला दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या पालट्या या सगळ्याच पक्षात होत असतात. तांबे कुटुंब जे आहे हे परंपरागत काँग्रेसचं निष्ठावान कुटुंब आहे. आज आम्ही सामनात लिहिलं आहे. तेव्हा असं आहे की त्यांच्यावर अविश्वास कसा काय कोणी दाखवायचा, की उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे, किंवा भारतीय जनता पक्षानं काही गुप्तपणे कारवाया केल्या आहेत, हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही. त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही. आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत अशा प्रकारच्या. पण भविष्यामध्ये महाविकास आघाडीनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही. जसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, पण ती लपून नाही राहिली. त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो. त्यातून जो काही निकाल लागायचा तो भविष्यात लागेल. पण कोणतीही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना महत्त्वाचा हा समन्वयाची भूमिका असणं गरजेचं है। सर, हिंदी में जानना चाहेंगे, सत्यजीत तांबे को लेकर आपने जो सामना में लिखा है उसके ऊपर कहीं ना कहीं कांग्रेस की तरफ आप सवाल खड़े कर नहीं, देखिए इस प्रकार की जो बात है किसी भी पार्टी में हो सकती है। तांबे फैमिली जो है वो परंपरागत कांग्रेस की फैमिली है, पुरानी कांग्रेस फैमिली है, तो उनको उम्मीदवार बनाया, उसमें गलत क्या है? आप कांग्रेस पार्टी के नेतृत्व को दोष नहीं दे सकते। तांबे ने क्या निर्णय लिया बाद में वो अगर हमको मालूम नहीं है, उनके नेतृत्व को मालूम नहीं, तो हम क्या कर सकते हैं?
लेकिन ये सत्ता का मिसयूज है। भारतीय जनता पार्टी पहले से ये काम कर रही थी। तांबे जी का तो परिवार राहुल गांधी से बहुत नज़दीकी परिवार रहा। मुझे मालूम है जब राहुल गांधी बीच में नगर डिस्ट्रिक्ट में आए थे तो उनके घर में रुके थे। तो ऐसे परिवार के ऊपर अविश्वास कैसे रख सकते हो? लेकिन उसने जो गलती की है उसके जिम्मेदार वो खुद है। सर, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यामध्ये जम्मूला ते जाणार आहे, तुम्ही सुद्धा त्या यात्रेमध्ये हो. सहभागी होणार आहेत का? आणि राहुल गांधी ज्या पद्धतीनं यात्रा करतायत त्याचा मोठा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा- मी निवडणुकांविषयी आता बोलत नाही, पण नक्कीच देशामध्ये जागरूकता निर्माण होते। मी जम्मूला त्यांच्या यात्रेत सामील होईल आणि देशभरात त्यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो। उत्तम म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि मी रोज त्या यात्रेसंदर्भातली माहिती घेत असतो। असं एकही राज्य नाही की जिथे त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही। सर, भाजप पूर्वी ऑपरेशन लोटस राबवत होतं, आता ऑपरेशन वॉशआउट राबवते असं वाटतं का? आणि सत्यजित तांबे त्याची सुरुवात आहे? मला असं वाटत नाही, असं वॉशआउट वगैरे काही होत नाही। या निवडणुका ज्या असतात, पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधर ही बिनविरोध होणार नाही। आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ महाविकास आघाडी म्हणून, निवडणूक बिनविरोध होणार नाही। कल खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते। याचसोबत वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र सगळ्या इतर ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।